राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही, जैशी स्थिती आहे तैशा परी राही, कौतुक कृपा हे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हर परिचिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे, परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिकाची तहारी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्त्वं, महेंद्रायणी तीरभूम वसंतं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्त्वं, महेंद्रायणी तीरभूम वसंतं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, व्रजे वसंतं नवनीत चोरं, गोपांगनानां यदुकूल
चोरम श्रीराधिकायां हृदयस्य चोरम चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुक्लां ब्रह्मविचारसार परमां वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी बुद्धिप्रदां शारदां कर्पूरगौरं करुणावतारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सहितं नमामि। आवडीने भावी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकरील जैशी स्थिती आहे तैशा परी राही कौतुक तू पाही संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे। प्रस्तुत कीर्तन प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ या प्रकरणातील सर्वांच्या परिचित सर्वांच्या पाठांतरातला असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा गेल्या आपल्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये वारकरी संप्रदायाचं एक मोठं योगदान देणारे आमचे परमस्नेही परमादरणीय भवंग सम्राट श्री रामेश्वरजी सोनावणे परमपूज्य गुरुवर्य सुखद दादा मुंडे यांचे पटशिष्य असणारे श्रीराम आमचे परमस्नेही परमादरणीय परममित्र रामेश्वरजी सोनावणे यांच्या ज्ञानाचा सागर या पेजवर आज प्रवचनाची संधी महाराजांनी मला दिलेली आहे आणि या प्रवचनासाठी निवडलेला अभंग नाथ महाराजांचा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे सामान्य जीवाचं नवे अनेक आपल्या या संपूर्ण जगाचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आपल्या या भारत देशाचं आपल्या महाराष्ट्राचं सर्वसामान्य जनतेचं फार मोठं असं जनजीवन विस्कळीत होत असताना आपल्या या ज्ञानोबारांचा पालखी सोहळाही याच्यामुळे काय झालेला आहे रद्द झालेला आहे। आज वारकरी संप्रदायावरच नवे तर संपूर्ण महाराष्ट्रावर देशावर संपूर्ण जगावर फार मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटाचं निवारण करण्यासाठी फक्त आणि फक्त जर कोण निवारण करू शकेल तर तो भगवान परमात्मा एकाच आहे की ज्यांनी आहे। जग हे संपूर्ण जग त्या भगवान परमात्म्याच्याच अधिपत्याखाली निर्माण झालेला आहे आणि तो एकटा भगवान परमात्माच काय करू शकतो तर या संकटाचं निवारण करू शकतो। फक्त आपण त्याला भजलं
आवडीने भजलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात की आपण भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन करावं, आणि नामचिंतन जर केलं तर तो भगवान परमात्मा आपली सर्वस्वी चिंता. काय झालंय, आज संपूर्ण जग असेल त्या भगवान परमात्म्याला विसरल्यामुळे त्या भगवान परमात्म्याने थोड्याशा पागा काय केलेल्या आहेत, ओढून घेतलेल्या आहेत. कारण या जगामध्ये कोणच कोणासाठी थांबायला तयार नव्हतं. नवे नवे आपण जर कल्याण स्टेशन असेल, दादर रेल्वे स्टेशन असेल, अशी मोठी मोठी रेल्वे स्टेशनवर जर 10-15 मिनिटं जर थांबलात, आता नाही पण पूर्वी जर थांबला असाल, पाहिलं असेल, तर एका सेकंदासाठी ते लोक म्हणजे खूप धावपळ करायची. म्हणजे एखादा वैराग्यवान पुरुष असेल आणि जर तो तिथे थांबला तर तो महिला हा संसारच नको. कारण एवढी धावपळ की त्या कल्याण रेल्वे स्टेशनच्या जो रेल्वे पटरीच्या वरचा जो जिना आहे त्या जिन्यावर लोक थांबायचे वरती, आणि काही लोक समजा खाली जाऊन थांबायचे. किंवा अमुक रेल्वे, मुंबईला जाणारी CST जाणारी फास्ट रेल्वे जर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून जर चौथ्या प्लॅटफॉर्मवर जर येत असेल तर त्यांची जी धावपळ आहे ती धावपळ तुम्हाला पाहायला मिळाली असेल. फक्त ते कारण कशासाठी, तर पैशासाठी. जर सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. फक्त पैशासाठी आपण वेळेवर पोहोचलो पाहिजे, आपल्या कामावर हजर झालो तर आपली रोजीरोटी आहे ती आपल्याला मिळेल. आणि म्हणून त्या देवाला मात्र सर्व विसरलेले आहेत. आणि भगवान परमात्म्यांनी मात्र काय केलेलं आहे, ह्या कोरोना विषाणूचं निर्माण झालेला हा कोरोना विषाणू आज संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवलेला आहे. आपला भारत देश भाग्यवान असेल, भारत माता आहे आपल्या लक्षात घ्या. आणि भारत मातेचे आपण सर्व सुपुत्र आहोत. विशेष मी ते आपल्या या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी साहेबांना, की आज कंट्रोल केलेला आहे त्यांनी. आता आपण सामान्य माणसं अशी आहोत की आम्हाला काय होतंय, काय होत, हा कोरोना विषाणू वगैरे काही नाहीये, आणि त्याचा परिणाम आज वाढत चाललेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील, अधिकृत शासकीय यंत्रणा असतील, नर्स असतील, डॉक्टर्स असतील, आणि पोलीस कर्मचारी असतील, आपण ज्यांच्यामुळं TV न्यूज पाहतोय, लाईट दिवसभर पाहतोय, असे विद्युत कर्मचारी असतील, आधी करून सर्वच आहेत या यंत्रणाचं फार मोठे आपल्या या महाराष्ट्रावर, आपल्या या देशावर फार मोठे उपकार आहे. मी त्यांना आपल्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी त्यांना उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो अशी मी आवडीची प्रार्थना करूया. कारण त्यांचा प्राण जीव मुठी घेऊन ते आपल्यासाठी लढतायत. लक्षात घ्या, आपण घरीच परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण नामचिंतन केल्याशिवाय आपल्याला आता गत्यंतर नाही. नवे या कलियुगामध्ये शास्त्रकार सांगत असताना म्हणतायत, हरिर नाम नामैव मम जीवनम कलव नास्तेव गतिरन्यथा. या कलियुगामध्ये असेल तर ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं अत्यावश्यक गरज आहे. आणि आपण सर्वांनी ते नामचिंतन करावं, आपण नामचिंतन करावं. म्हणून हे सर्व संत महात्मे काय करत असतात, आपल्याला उपदेश करत असतात. उपदेश करत असताना संसारी जीवनामध्ये आपण एवढे गुरफटलेलो आहोत की नित्य उठोनी या खावयाची चिंता. आपली चिंता आहे
तुला टू व्हीलरची फोर व्हीलर कशी होईल? टू व्हीलरची फोर व्हीलर कशी होईल? पहिल्या माळाचा दुसरा माळा आणि ह्याच प्रयत्नामध्ये आपण गुरफटलेलो असतो आणि परिणाम आज आपण सर्व संपूर्ण जग थांबलेलं आहे. मग या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं म्हणून संत महात्मे आपल्याला तुम्हाला उपदेश करत असतात. स्वतः हरिभक्तीपरायण रामेश्वरजी सोनावणे आपला कार्यक्रम बघत आहात. धन्यवाद महाराजजी. तर उपदेश करत असताना संपूर्ण महाराष्ट्राला जगाला आपल्या करत असताना संत महात्मे तुम्हा मला सांगताय की तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नामचिंतन करा. पण तुम्ही आम्ही नामचिंतन करायला तयार नाहीत. परिणाम आपण दुःख भोगतोय. बघा, संत महात्मे या भूतलावर जे आलेत ते तुम्हा आम्हाला उपदेश करण्यासाठीच. बुडते हे जन नदी खवे डोळा, येतसे कळवळा म्हणून या. किंवा आम्ही वैकुंठवासी कारणाशी, बोलिने जे ऋषी साच भावे वरताया, साच भावे वरताया. जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जन. आडराणी जनाला, आडराणी धावणाऱ्या जनाला सन्मार्गाला लावण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये संत महात्मे आलेले आहेत. ते स्वतःहून येतात आणि स्वतःहून जात असतात. तुम्हा मला यावं लागतं आणि देवाला आणावं लागतं. तुम्हा मला काय यावं लागतं तर अगा करणी जी उरावी, तै तीही सुख दुःखी फळावी, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. किंवा नाथ महाराज म्हणताय, लागे वासनेच्या संगी तिची झाले अंगी हरी रूप. आपल्याला जन्माला वासना कर आणि ज्ञानोबा म्हणतात आपल्याला जन्माला कारण अगा कर्मी जी उरावी, तै तीही सुख दुःखी फळावी, आणि तया ते भोगावया यावी देहा एका. हा नरदेह जो आपल्याला मिळालेला आहे तो मिळालेला आपल्याला कर्माप्रमाणे आपल्याला गती प्राप्त होत असते. आणि म्हणून आणि देव मात्र देवाला आणावं लागतं. देवाला का आणावं लागतं? देवाला आणण्याचं कारण फक्त या मृत्यूलोकामध्ये ज्यावेळेस दृष्टांचा अहंकार होतोय, साधूचा अवमान होतोय, यज्ञ मोडले जातात आणि त्यावेळेस काय होतंय तर संत सर्व देवता एकत्रित येत आहेत, संत महात्मे एकत्रित येत आहेत आणि क्षीरसागरामध्ये जाऊन त्या परमात्म्याला काय करतायत? प्रार्थना करतायत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंदगणा अविनाशा, सकळ देवा अधिदेवा कृपाळुवा आदिकेशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजूता. अशी ती प्रार्थना करत असतात. आणि मग तो भगवान परमात्मा सर्व देवतांना सांगत असतात, चला अवतार घेऊ आता. पृथ्वीवर दैत्य मातले ते फार, पृथ्वीवर दैत्य मातलेले फार आहेत आणि मग आपण अवताराला जायचं आहे. म्हणून धर्मरक्षावया अवतार घेसी जना, किंवा धर्मरक्षावया किंवा म्हणजे धर्म, तो भगवान परमात्मा अवतार तुम्हा धराया कारण, धराय जन जड जीवा क्षमासावी. भगवान परमात्मा येत असतो तर धर्माचं रक्षण करण्यासाठी येत असतो आणि भक्ता राखी पायापाशी, दृष्ट दुर्जनाशी संहारी, दुर्जनाचा संहार करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये येत असतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत,
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तो भगवान परमात्मा ज्यावेळी धर्मावर ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तो भगवान परमात्मा अवतरित होत असतो आणि अवतरित झाल्यानंतर परित्राणाय साधूनाम साधूचं रक्षण करत असतो आणि विनाशायची दुष्टांचा संहार करत असतो. मग असा जो भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये त्याला आणावं लागतं आणि संत महात्मे स्वतःहून येत असतात आणि तुम्हाला यावं लागतं. तुम्हा मला याण्याचं कारण मग अशी मी सांगून घेतलो की अगाकर्मी जे उरावी आता ही सुखदुःखी फळावी आणि जन्म घेणे लागली वासनेच्या संगी तिची झाली आपली हरिरूप. ही तुम्हा आम्हाला जन्माला येण्याचं कारण आहे आणि संत महात्मे स्वतःहून येत असतात. त्यांचं मूळचं स्थान वैकुंठ स्थान आहे, पण ते वैकुंठ स्थान सोडून या मृत्यूलोकामध्ये येतात. आम्ही वैकुंठ आलो याची कारण अशी बुडते हे जन नेदखे डोळा येतसे कळवळा. म्हणून या तो भगवान परमात्मा ते संत महात्मे तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी येत असतात आणि आपल्याला उपदेश करत असतात की तुम्ही संसारी जीवन जगत असताना त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नामचिंतन करा. ज्ञानोबारा म्हणतात असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सरा. काय करताय? ज्ञानोबारा म्हणतात की तुम्ही संसारामध्ये थांबा आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. अनेक संत महात्म्याने उपदेश करत असताना म्हणतात तुम्ही संसार सोडू नका, सुखे करावा संसार. म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. आणि मग ज्ञानोबाराय स्वतः म्हणतायत की तो संसार सफल झाला, पण तो संसार सफल होण्यासाठी देखील पाय विठोबाची आजी संसार सफल आजी संसार सफल झाला गे माई देखील पाय आजी संसार सफल झाला गे माई. तो संसार सफल होईल, पण तो संसार सफल होण्यासाठी त्या भगवान परमात्म्याचे चरण आपण पाहिले पाहिजेत. चरणापासूनच आपण दुरावलेलो असतो, संसारामध्ये एवढे गुरफटलेलो असतो की माझ्या मुलीचं लग्न होईल केव्हा, माझ्या किंवा माझ्या मुलाचं लग्न जमना ते केव्हा जमेल, अशी प्रत्येकाची चिंता आहे, प्रत्येकाचा ध्यास आहे. आणि तो ध्यास असल्यामुळे आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत नाही. परिणाम आपल्या चेहऱ्यावर काय आहे? दुःखाचं सावट आहे. लक्षात घ्या. तुम्ही एखादा साधू महात्मा बघा, त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा वर्षाव आहे. पण आपण संसारी जीवनातली लोक जर पाहिलो, खूप श्रीमंत आहे, सर्व आहे, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, बंगला आहे, राहायला AC रूम आहे, पण मात्र चेहऱ्यावर 12 नेहमी वाढलेले असतात. का? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण न केल्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर नेहमी 12 असतात. लक्षात घ्या. पण आपण जर भगवान परमात्मा तर काय होईल? सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान. आपण जर सर्व काळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर आपल्या चेहऱ्यावर आनंद. नाथ महाराजच म्हणतायत अवघे चित्रलोकी आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेरे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथाचा नाथ जनार्दन. मी जनार्दनाच्या चरणी चित्त ठेवल्यामुळे, भगवान परमात्म्याच्या चरणी चित्त ठेवल्यामुळे मला हे त्रैलोक्य आनंदाचं वाटू लागतं असं नाथ महाराज म्हणतायत. मग आनंद प्राप्त व्हावा म्हणून संत महात्मे तुम्हा मला उपदेश करतात. उपदेश करत असताना अगोदर ते आपल्या पायाला लागतायत. मी का सांगत असतो की तुकोबारा आहे आपल्या पायाला, तुकोबारा आहे की त्यांच्या पायाला काळ लागतोय. काळ करी सलाम तुकया घरी नांद तसे, किंवा
तो काळ जो आहे तो थरथर कापतोय. एकेकाळचे कट्टर शत्रू असणारे रामेश्वर शास्त्री सांगतायत, तुकाराम 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 नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ. तुकोबारानाथ आपले रामेश्वर शास्त्री म्हणतायत की तुकोबाराय कसे आहेत तर त्यांचं नाव जरी घेतलं तरी तो यम थर थर कापतो. नवे नवे तुकोबाराय तुकोबारांचं वर्णन करत असताना रामेश्वर शास्त्रींनी सांगितलंय, आरतीमध्ये वर्णन करताना म्हटलंय, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वर मनोनी रामेश्वर चरिमस्तके आरती तुकाराम. रामेश्वर शास्त्री वर्णन करत असताना म्हणतात आरतीमध्ये की तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. जर आपण तुलना करू गेलो तर ब्रह्मदेव आणि तुकोबारा एकच आहेत. पण असे तुकोबारा तुमच्या आमच्या पायाला लागायला तयार आहे. लागून या पाया मिळवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकोबारा आपल्या पायाला लागायला तयार आहे. किंवा तुकोबारांच्या गाथेमध्ये वाचू गेलो आपण तर तुकोबारा म्हणतात, काया वाचा मनासहित मी तुमचा दास व्हायला तयार आहे, फक्त तुम्ही भगवान परमात्म्याचे नामचिंतन करा. मग ते नामचिंतन करत असताना आपण काय आळंदी क्षेत्रामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन राहावं का? नाही, त्याची आवश्यकता नाही. आपण घरीच राहा. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरीच थांबा. शासकीय यंत्रणा खूप प्रयत्न करते आपण थांबावं, घरी थांबावं असं सांगताय, पण आपण ऐकायला तयार नाहीत. आता मी 2-3 दिवसापासून बघतोय आमचा तालुका बंद आहे, वाड तालुका, पण आज एवढी गर्दी. 2 दिवस कमी खा ना थोडंसं, काय हरकत आहे. एखादी वस्तू नसेल तर ती ॲडजस्टमेंट करा, ती खाऊ नका, काही हरकत नाही, पण ती घेण्यासाठी गर्दी टाळू नका. शासकीय यंत्रणा प्रयत्न करते, खूप प्रयत्न करते, ही आपली काळजी घेते, पण आपण मात्र त्या काळजी घेतल्याचं त्यांचा अवमान करतोय. लक्षात घ्या, आपण थांबलं पाहिजे, एका ठिकाणी थांबलं पाहिजे. ठाईचं बैसोनी करा एक एक चित्त, आवडी आनंद आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. आपण घरीच थांबून देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. किंवा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भोश्रम, सुख होईल दुःखाचे. आपण थांबून किंवा जे काम आहे त्या कामामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर काय होईल? सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखामध्ये निर्माण होईल. पण आपण नामचिंतन करायला तयार नाही. मग संत महात्मे आदी करून नाथ मारत असतील, तुकोबारे असतील, तुम्हा मला शिव्या देताय. तुम्ही म्हणाल सामान्य जनता आम्ही आणि तुकोबारे आदी करून संत महात्मे जर शिव्या देत असतील तर आमच्यात आणि त्यांच्यात फरक काय लक्षात घ्या. पण संत महात्मे शिव्या देण्याचं कारण एकच आहे, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी जळ कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती. आई आपल्या मुलांना शिव्या देते. हे मुलांनो, उन्हात काय खेळता, सावलीत येऊन मरा, अशी सहज शिवी असते. मग त्या लहान मुलांनी सावलीत येऊन मरावं का? मर हा त्यांचा उद्देश नसतो. पण उन्हामध्ये पाय पोळतायत, पायाला चटके लागतायत आणि ते चटके लागू नये
म्हणून ती आई त्या मुलांना सांगत असते की मुलांनो, उन्हात खेळू नका, सावलीत खेळा, हा तिचा उद्देश असतो. तसं संत महात्मे तुम्हाला उपदेश करत असताना शिव्याही देतात. किती सांगू तरी नाही ते बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील, ते तुम्हाला शिव्या देतात. की किंवा नाथ महाराज या हरिपाठामध्येच म्हणतायत, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. तुझ्या जर मुखामध्ये देवाचं नामचिंतन येत नसेल तर ते मुख कसं आहे, सर्पाचं बीळ म्हटलं आहे. म्हणजे फक्त त्याचं कारण फक्त आपण देवाचं नामचिंतन करावं, हाच त्याचा उद्देश असतो, त्यांचा उद्देश असतो. आणि तुम्ही आम्ही सामान्य जनता ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेस संत महात्मे काय करत असतात, कंटाळतात. कारण कंटाळण्याचं कारण फक्त एवढंच आहे की तुम्हाला आम्हाला उपदेश करत असताना ते लागून या पाया विनवितो, तुम्हाला पायाला लागून तयार आहे. तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. शिव्या देऊन थकले, मग शेवटी तुकोबाराय देवालाच म्हणताय, आता दिसू नाही जना, ऐसे करिगा नारायणा. देवा, आमचं बघणंच बंद करा, आमचं बघणंच बंद करा. का बघणं बंद करा? तर हे लोक सामान्य जनता ऐकायला तयार नाहीत आणि परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख मला पाहणं शक्य होत नाही. आणि म्हणून आमचं बघणं बंद करा. आणि मग ते तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा ठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. देवाला निरोप पाठवतायत. नवे गरुडाला विनंती करतायत, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मदतीना ते धरी. देवा, आम्हाला घेऊन चला. कारण हे लोक देवाचं नामचिंतन करत नाही आणि नामचिंतन न केल्याचा परिणाम ते दुःख भोगतायत आणि ते आमच्या डोळ्याला पाहवत नाही. मग आमचं बघणंच बंद करा. मग असे नाथ महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करत असताना म्हणताय की तुम्ही संसारी जीवनामध्ये जगत असताना कसे जगा, तर पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. आपण संसारी जीवनामध्ये जगत असताना कसं जगलं पाहिजे, तर पक्षाप्रमाणे राहिलं पाहिजे. जे पक्षी आपल्या धान्याच्या राशीवर येत आहेत, 2 दाणे टिकतायत आणि निघून जात आहेत, पण ते गुंतून राहत नाही, तसं आपण संसारी जीवनामध्ये जगावं. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतून या राहती, तैसी असावे संसारी जोरी, प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला. नाथ महाराजांना जरा दुसऱ्या चरणामध्ये, पहिल्या चरणामध्ये पक्षाचं उदाहरण थोडंसं कमी दर्जाचं वाटलं असावं आणि म्हणून नाथ महाराजांनी उपदेश करत असताना आपल्याला जो बुद्धिमान मनुष्य आहे आपलं उदाहरण दिलं आहे, वस्तीकराचं उदाहरण दिलं आहे की वस्तीकर आपल्याकडे आलेला पाहुणा आहे तो, किंवा आपल्याकडे आलेला घर जावाई आपला जावाई असेल, तो जावाई आपल्या पाहुणचाराला न जुमानता दुसऱ्या दिवशी काय करत असतो, निघून जात असतो. किंवा आपण नेहमी आता वारकरी चालणारी मंडळी आहोत. प्रतिवर्षी विश्वमौली ज्ञानोबारांचा पालखी सोहळा ज्यावेळेस पुण्यामध्ये येत असतो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर एवढा मोठा जनसमुदाय, पण तो जनसमुदाय पुणेकरांना कमी पडतो. पुणेकरांना ते वारकरी मिळत नाहीत. मग त्या पुणेकरांना जे वारकरी मिळत आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते काय करत असतात, पंचपक्वान्नाचं जेवण करत असतात. पण तो पंचपक्वान्नाचं जेवणाला न जुमानता
ते तेवढ्या दिवशीचा फक्त ते काय करत असतात, तो स्वीकार करत असतात आणि दुसऱ्या दिवशी काय करत असतात, तर त्यांचं ध्येय जे आहे ते ध्येय म्हणजे पांडुरंग परमात्म्याची भेट आहे आणि ती भेट घेण्यासाठी ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निघून जात असतात. गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. काय करत असतात ते आनंदाने वारकरी सकाळी आपली मार्गक्रमणा करत असतात. ते आपल्या या पंचपक्वान्नाला न जुमानता दुसऱ्या दिवशी निघून जात असतात. तसं आपण संसारी जीवनामध्ये राहावं. जोवरी प्राचीनाची दोन वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठवून गेला. नाथ मार्ग जर तुम्ही जर असं वागलात ना तर या काळाचं भय तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही. म्हणून नाथ महाराज या अभंगद्वाराही तसंच उपदेश करत असताना म्हणतायत की तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नामचिंतन करा. आवडीने भावी हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तो भगवान परमात्मा सर्वस्वी चिंता पार पाडत असतो. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण करणं अत्यावश्यक गरज आहे. पण आपण नामचिंतन करत नाही. आवडीने नामचिंतन केलं तर तो भगवान परमात्मा आपली काळजी करतो. नवे नवे आपण आईच्या गर्भामध्ये असताना त्याला प्रार्थना केली असती, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. तुला मी नवस करतो पण या मला गर्भवासापासून काय कर, दूर कर. मी तुला सदा सर्व काळ नामस्मरण करीन. पण मायेचा अंगीकार झाल्यानंतर आपण ती विसरतो आणि विसरल्यामुळे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत नाही. लक्षात घ्या, आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन नाही केलं आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा आपल्याला भगवान परमात्म्याने सांभाळलेलं आहे. सांभाळ नवे नवे बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती म्हटलं. थोडं जरा वेगळा विषय बोलून जाईल की अनेक विज्ञानवादी म्हणतायत की देव नाही, देव नाही. पण मी म्हणतो तुम्ही विज्ञानवाद्यांनी अनेक शरीर, आपलं हे शरीर निर्माण केलं. पायाला पायासारखा बनवला, हाताला हातासारखं बनवलं दुसरं. पण आपण आईच्या स्तनामध्ये जे रक्ताचं दूध होतंय ते दूध मात्र आपण निर्माण करू शकत नाही. रक्तापासून दुधाची निर्मिती आपण करू शकत नाही. तो भगवान परमात्माच करू शकतो. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, चालवी श्रीपती. तो भगवान परमात्माच आपलं रक्षण करत असतो. म्हणून आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. ते नामचिंतन करत असताना आवडीने नामचिंतन करावं. आपण जर देवाचं नामचिंतन केलं तर तो भगवान परमात्मा आपली सर्वस्वी जबाबदारी पार पडत असतो. बघा, कोणी कोणी देवाचं नामचिंतन केलेलं आहे, आवडीने नामचिंतन केलेलं आहे, तर आणि त्यांचं संकटापासून निवारण त्या भगवान परमात्म्याने केलेलं आहे. तर तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे, करवाळू कृपाळू भक्ताला आगी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. पांडुरंग येऊ पांडुरंग येऊ, जीवाची जीवलग येऊ पांडुरंगे, पांडुरंग येऊ पांडुरंग येऊ. तो भगवान परमात्मा कनवाळू कृपाळू आहे. भक्ताला गी तो काय करतोय, धावसी लवलाही म्हटलंय. तो भगवान परमात्मा धावतोय, भगवान परमात्मा धावतोय. तुम्हाला ज्ञातच आहे की हिरण्यकश्यपू त्याचं ब्रीद की आपल्या राज्यामध्ये कोणीच भगवान परमात्म्याचं नारायणाचं नामस्मरण करायचं नाही. पण प्रल्हादीची जी आई आहे कयादू आणि तिची आणि नारद महर्षींची भेट व्हावी. आणि तुम्हाला सर्वांना प्रसंग माहीतच आहे की होणारी जी उत्पत्ती आहे प्रल्हाद
आणि ह्या प्रल्हादाला भगवान परमात्म्याचं नारायणाचं नामस्मरणाची आवड निर्माण व्हावी आणि नारायण 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 नारायण. तो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतायत, नारायणाचं स्मरण करतोय आणि हिरण्यकशिपू एवढा काही त्रास देतोय, तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे की तो भगवान परमात्माचं नामचिंतन करतोय म्हणून त्याला त्या प्रल्हादाला उकळत्या तेलामध्ये टाकतोय काय, उंच कड्यावरून लोटून देतोय काय, हत्तीच्या पायाखाली मारण्याचा प्रयत्न करतो काय, आणि होलिकाजी नावाची जी त्या हिरण्यकशिपूची बहीण तिच्या माध्यमातून जाळण्याचा प्रयत्न करतो काय. पण या संकटाचं निवारण मात्र त्या भगवान परमात्म्याने करावं. प्रत्येक संकटाचं निवारण त्या भगवान परमात्म्याने त्या प्रल्हादाचं केलेलं आहे. आणि शेवटी तो हिरण्यकशिपू म्हणतोय, या खांबामध्ये तुझा नारायण आहे का. आणि मग त्या प्रल्हादाने सांगावं, तो भगवान परमात्मा या चराचरामध्ये आहे, तो नाही असं कुठे नाही. सर्वा घटिरामध्ये देहादी एक, तो भगवान परमात्मा सर्वत्र गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनामध्ये तो भगवान परमात्मा आहे. मग त्या हिरण्यकशिपूने काय करावं, त्या गदेवर गदाने त्या खांबावर प्रहार करावा, लातेने प्रहार करावा. आणि मग भगवान परमात्मा तिथं मात्र काय झालेले आहे, प्रगट व्हावे. प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार केला, विदारुनी दैत्य प्रेम पान्हा पाजिला, पांडुरंगे ओ पांडुरंगे, किंवा कौरवी पांचाळी सभे माझी आली. त्या भगवान परमात्म्याने, त्या द्रौपदीने त्या भगवान परमात्म्याचा धावा करावा. त्या गजेंद्राने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. आणि गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई, गजेंद्राचा मोक्ष उद्धार केलेला आहे. द्रौपदी जे दुःशासन दुर्योधनाच्या आज्ञेने काय करतोय, द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या भगवान परमात्म्याचं धावा केल्यानंतर कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सखया लाविला, वेळ का सखया लाविला. आणि मग त्या द्रौपदीचं वस्त्र हरण चालू असताना भगवान परमात्म्याने यावं आणि अंबर अवतार धारण करून काय करावं, तर त्याचं निवारण करावं. प्रत्येक संकटामध्ये तो भगवान परमात्मा निवारण करत असतो. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, मग चिंता चिता समख्यातम, बिंदू मात्र विशेषतः म्हटलंय. चिता काय करत असते, तर सजीव निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. ती चिंता आपल्याला सारखी जाळत असते, पण चिंता करण्याची काही आवश्यक गरज नाही. का, तर त्या भगवान परमात्म्याचं आपण नामचिंतन करणं गरजेचं आहे. ते नामचिंतन आपण आवडीने जर केलं तर तो भगवान परमात्मा सर्वस्व चिंता पार पडत असतो. म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. तो भगवान परमात्मा सर्व जीवांचा सांभाळ करतोय. तो भगवान परमात्मा काय करतोय, मुंगी के पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है. भगवान परमात्मा मुंगीच्या पायामध्ये असलेला घुंगरू आणि तो घुंगरूचा आवाजही तो भगवान परमात्मा ऐकतोय. फक्त कारण तो सर्वांची काळजी करत असतो. म्हणून आपण कुठल्याच प्रकारचा शोक करण्याची आवश्यक गरज नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सगळं जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीर ऐसे नाही. तो सर्व जीवांचा सांभाळ करतो, त्याच्यामुळे तुला तो बाजूला ठेवील असं काही आवश्यकता नाही, असं घाबरायचं कारण नाही. बरेच लोक काय म्हणत असतात, मी नेहमी उदाहरण सांगत असतो की माझ्या वाचून घर सांभाळलं जाणारच नाही. आपण सर्व नेहमी ऐकणारी मंडळी आहात.
बघा की ज्यावेळेस एखादा साधू येतो आणि साधू सांगत असतो की तुम्ही तीर्थयात्रेला चला माझ्यासोबत, पण तो घर मालक म्हणत असतो अहो महाराज तुमच्यासोबत यायला काही हरकत नाही, पण मी जर आलो तुमच्यासोबत तीर्थयात्रेला तर माझ्या मुलाबाळांचं कसं काय होईल. तो म्हटलो तुमचा महिन्याभराचा जो खर्च काय आहे तो 1000-2000 रुपये मी काय करत असतो मनी ऑर्डर करून पाठवीन, पण तुम्ही माझ्यासोबत तीर्थयात्रेला चला. मग तो महात्म्यासोबत तो माणूस निघायला तयार आहे आणि जात असताना तीर्थयात्रेला जातोय. 1 महिना झाल्यानंतर 1 महिन्यानंतर एक मनी ऑर्डर 2000 रुपयाची तो पाठवून देतो साधू महात्मा, आणि दुसऱ्या महिन्यात पण मनी ऑर्डर पाठवून देतो. दुसऱ्या महिन्यात मनी ऑर्डर पाठवायच्या अगोदर तो मनुष्य म्हणतो घरची मंडळींना तुम्ही पैसे पाठवलेत का, म्हटले हा पाठवले. आणि तिसऱ्या महिन्यामध्येही मनी ऑर्डर पाठवत असताना एक चिठ्ठी मात्र लिहून पाठवतोय की तुमचे पतिराज काही कारणास्तव त्यांचं देहावसान झालेलं आहे आणि त्यांना एवढ्या लांब आणणं मला शक्य होणार नाही, म्हणून मी त्यांना काय करतोय त्यांची विधी इथेच उरकून घेतोय, आणि म्हणून तुम्ही आता उर्वरित जे आयुष्य आहे ती तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमची आहे, म्हणून तुम्ही ती पार पाडत जा. मी तुम्हाला काय आता मनी ऑर्डर पाठवणार नाही. आणि त्या मंडळींनी त्या महिलेने टाळू फोडावा की साधू महात्मा यावा आणि माझ्या पतिराजांना घेऊन जावं, आणि त्यांनी मनी ऑर्डर पाठवायची पण आता मनी ऑर्डर पाठवणार नाहीत, पण गावातली मंडळी चांगली असल्याकारणाने सर्वांनी एकत्रित पैसे गोळा करावे आणि दर महिन्याचा जो शिदा आहे त्यांना द्यावा. असे 3, 4, 5 आणि 6 महिन्यापर्यंत चाललेला आहे. 6व्या महिन्यात तो साधू महात्मा तीर्थयात्रा करत करत साधू महात्मा आणि ते घर मालक येत आहेत. आल्यानंतर गावापासून 5 किलोमीटर अंतरावर त्यांची वस्ती आहे, आणि उद्या गावामध्ये जायचं तर आज रात्रीच ते त्या गावामध्ये अलीकडच्या गावात थांबलेले असताना तो रात्री मनुष्य साधूचा नजर चुकून काय करतोय तर त्या घरी जातोय. रात्री 12 वाजता आवाज देतोय, दरवाजा ठोठावतोय आणि दरवाजा उघडल्यानंतर पाहतोय तर त्याच्या पत्नीच्या कपाळावर कुंकू नसताना मात्र काय आहे बुक्का आहे, आणि तीही समोरून दरवाजा उघडल्यानंतर पाहते तर पतिराज, आणि मग विचार का हो तुम्ही, आणि तोही म्हणतो काय का तुझ्या कपाळाला कुंकू नसून बुक्का कसं काय. त्यावेळेस तिने सांगितलं आतमध्ये या, आणि आतमध्ये आल्यानंतर त्याने सांगावं त्या पत्नीने सांगावं की तुम्ही साधू महाराजांनी मनी ऑर्डर सोबत सांगितलं की तुमचे पतिराज गेलेले आहेत, देहावसान झालेले आहेत, मेलेले आहेत, आणि त्याचा परिणाम मी काय केलेला आहे तर रडले, आणि रडल्यानंतर गावाच्या लोकांना थोडीशी दया आली, आणि गावच्या लोकांना दया आल्यानंतर त्यांनी मला काय केलेलं आहे महिन्याभराचा शिदा देत आहेत. आता तो शिदा ते दर महिन्याला आवर्जून देत आहेत, आणि त्यांना जर तुम्ही कळालात, तुम्ही आलात, तुम्ही जिवंत आहात तर ते शिदा देणार नाहीत. म्हणून तुमची तीर्थयात्रा जी दक्षिण भारत जर झाली असेल तर तुम्ही काय करा उत्तर भारत तीर्थयात्रेला निघून जा. मला सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या की तो मनुष्य म्हणत होता माझ्याशिवाय घर चालणार नाही, पण मात्र इथे मात्र काय झालेला आहे तो थकलेला आहे. की मला म्हणजे काय आहे लक्षात घ्या की आपण म्हणतो की माझ्याशिवाय घर चालणार नाही, पण लक्षात घ्या तो भगवान परमात्माच एकटा असा आहे की तो भगवान परमात्मा सर्व जीवांचा सांभाळ करतो. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळील ऐशी नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतायत की तुम्ही जसे आहात तसेच थांबा. काय म्हटलंय की जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. या संचिताचं कौतुक पाहावं. आता हे आपण जो लॉकडाऊनच्या माध्यमातून जे कोरोना विषाणूचं जे काय आहे हे आपण पाहतोय, हे पाहत असताना आपण हे फक्त कौतुक पाहावं, कारण ती सर्व सुलीला काय आहे त्या भगवान परमात्म्याचीच आहे. तो भगवान परमात्माच काय करत असतो तर तो भगवान परमात्माच सर्व जबाबदारी त्याच्यावर आहे. म्हणून आपला हा संसारही त्याच्याच चरणारविंदावर आपण ठेवला पाहिजे. घालून या भार राहिलो निश्चिंत, निरविले संत विठोबाशी. किंवा तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी.
तो भगवान परमात्म्याच्याच चरणारविंदावर आपला संसार त्याच्यावर जबाबदारी घ्यावी, कारण तो भगवान परमात्माच सगळं जीवांचा सांभाळ करतोय. तो भगवान परमात्माच काय करत असतो, आपलं रक्षण करण्याचं काम त्याचीच आहे. फक्त त्याचं आपण देवाचं नामचिंतन करणं अत्यावश्यक गरज आहे. तो भगवान परमात्मा काय करत असतो, तर तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो भगवान परमात्मा त्याच्या हातातले सर्व आहे. वृक्षाची ही पान हरी ज्याची सत्ता, हे भगवान परमात्म्याच्याच सर्व लीला आहेत. मग आपलं संचित जे आहे, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, तर हे संचित आपलं जे आहे काही पुण्य असेल, ते पुण्याचा संचय किंवा पापाचा जो संचय आहे ते कौतुक आपण पाहायचं. जसं आहात, जशा स्थितीमध्ये आहोत तसंच आपण राहिलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतायत की आपल्या प्रारब्धामधले जे भोग आहेत, मग आपण आजारी असणं, आपल्या शरीराच्या व्याधी असणं, हे सर्व प्रारब्धाचे भोग आहेत. आणि हे भोग मात्र नष्ट होत आहेत, पण त्या भगवान परमात्म्याची कृपा झाली पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. तो भोग आहे, तो भोग प्रारब्धाचा आहे. तो भोग भगवान परमात्म्याची कृपा झाली तर माझ्या हरिभक्तांसाठी त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने काय होईल, तर भोग प्रारब्धाचा हरीची कृपा झाली तर त्याचा नाश होईल. म्हणून नाथ महाराज म्हणता, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. बघा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर जी चिंता आहे ती चिंता काय होईल, तर निघून जाईल. तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे की सुख या संता समगमी, नित्य जुनावे तुझी या नामे, आणि दहन होती सकळ